थोडा पोट बीट आला, थोडं समजून घ्या, थोडं पोट वगैरे जास्त बाहेर आलं. गेनिंग वरती भाव. चला काढा कपडे तुम्ही पण. चांगल्या बोले, चांगल्या बोले. इथे काय लागलं हे माझी हो सौदी रिटर्न. जरा 1700 मध्ये मॅनेजरची फील. रात्री बाई समजल कुणी किती वडे खाल्लेत आणि तुम्ही दोघींनी रात्री अंगावर चादर घेऊन झोपा. काय बोललाय? अंगावर चादर घेऊन झोपा रात्री. चालेल. दवा 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 औषध औषध औषध. तोंड आहे का म्हशीचा फोटो. सुरतचा ब्रेकअप झाला पाहिजे की नाही? बेंचो सांग, सुरतचा ब्रेकअप झाला पाहिजे की नाही? बोल. आपल्या गावच्या टीमने एक लास्ट मॅच टाकलेली. तिकडे आपल्या भावाला ना एका ओव्हरला 32 रन मारले. 32 बेंचो. मी लोक अजून जिवंत का तेच सांग मला. तो दिवस बघण्यासाठी जिवंत होतो आम्ही. त्याच्यावरती जलणारे अपोजिट डझन आणि 6 खातो अर्धा डझन. कोण? जय रोज खातो हा. 31-32 बॉलर आले भाई. रिअल मॅच मध्ये मारतात तर मारतात, प्रॅक्टिस मध्ये पण मारतात. मग माणूस जाल तरी कुठे बॉलिंग करायला. अरे चिडतोस का पण? सर्वांनी फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग घेत नाही. गुड शॉट. व्हाट अ शॉट. बाबा बाबा काय चाललंय यांचं? हाय शपथ. हाय गाईस, कशात तुम्ही सगळे? मी योगेश जाधव स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आपण जातो फार्म हाऊसला. आपण 1 डेसाठी चाललो आहे. म्हणजे आज सॅटर्डे आहे, तर आजचा अर्धा दिवस आणि उद्या संडेचा अर्धा दिवस आपण तिकडे राहणार आहोत. म्हणजे आपण 24 आवर्ससाठी चाललो आहे. आणि आपल्यासोबत असणार आहेत माझे रिलेटिव्ह, माझे भाऊ लोक. जर तुम्ही आपला पहिला ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असणार आपले भाऊ लोक. तर तेच आज आपल्यासोबत असणार आहेत. आम्ही टोटल 12 जण असणार आहोत सोबत. आणि आपल्या फार्म हाऊसचं लोकेशन आहे नेरळ. तुम्हाला माहिती असेल कर्जत साईडला इथं. तर आपल्याला आज तिकडे जायचं आहे. आणि गाईज आपल्याला फार्म हाऊसला पोचायचं आहे 5 वाजता. आपला 5चा चेक इन आहे तिकडे. आणि आपण तिकडे जाणार आहोत ट्रेननी CST वरून. आपले अर्धे भाऊ लोक आपल्याला भेटणार आहेत ठाण्याला. कारण ते लोक अर्धे राहायला आहेत पनवेल साईडला, अर्धे विरार साईडला. तर त्यांना ठाणा जवळ पडतो. तर ते लोक आपल्याला ठाण्याला भेटणार आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण पुलाब्याला राहिलाय नाही. तर आपल्याला इथून CST जवळ आहे. तर आपण CSTला जाणार आहोत. आणि आपण जी ट्रेन पकडणार आहोत त्याच ट्रेनमध्ये ते लोक बसणार आहेत ठाण्यावरून. तर भावांनो आता रेडी झालोय आपण जायला. आताच आपली बॅग पॅक केली आहे. हे बघा, एकच बॅग आहे आपली. आणि आपल्याला CST वरून 2:45ची ट्रेन आहे. तर त्या ट्रेनने आपल्याला जायचं आता. आणि आता वाजलेत 1:30. आता वाजलेत 1:30. तर आता आपण थोड्या टायमाने निघूया लगेच. म्हणजे आपण लवकर पोहोचू टायमामध्ये. आणि भावानो कालपर्यंत एवढा डेंजर पाऊस पडत होता ना, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि आज लकीली काहीच पाऊस नाही. म्हणजे आज आपल्याला जायचं आहे आणि आज पूर्ण ऊन पडलं आहे एकदम मस्तपैकी. तर आपण नशीब आहे आपलं की आज काहीच पाऊस नाही. आज फुरसतमध्ये जाऊया आपण, लवकरच निघूया नाहीतर लगेच पाऊस येईल. आपला पण टाईम झाला निघायचा. आणि भेटूया आता आपण डायरेक्ट पुढे. चला. काय बोलतो कामले? यंग बॉयज म्युझिकल ग्रुप कुलाबा, थापी मास्टर आपले भाव. नाव दाखव. नाव ब्रँड आहे ब्रँड. बोल ब्रँड आहे ब्रँड. नाम नाही ब्रँड आहे ब्रँड. आपला भाव नाश्ता करतोय. कर अरे सलाम. इथे एक आहे आणि हे पण इथेच. रात्रीपासून आहे ना इथेच. रात्रीला आणलं. चला द्या पाणी द्या. चल बाय. ये सरू ये चिकू पकडायला बोलतोय.
ब्लॉगच्या आतमध्ये नाही त्या पलतोय. काय बे, गुंडे लोक आहेत. बोल भाई बोल. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. बोल याला बोल, मी बोललाय ना बाय आता. बोल ना अजून एकदा. कालूला दाखव. तू बोल ना भाई. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. काल्यावरती पळाला. चला. खुल गया लेकिन पुराना वाला मेरे को चाहिए था. तो पुराना वाला पासवर्ड आपको नहीं मालूम है तो उसका जीमेल आईडी वगैरह कुछ मालूम रहेगा ना, जिस पे लॉगिन किया था. फोन नंबर पे लॉगिन किया था क्या? हाँ तो फिर वो पासवर्ड आपको फॉरगेट करना पड़ेगा. पासवर्ड फॉरगेट करेगा ना तो शायद हो जाएगा, शायद. ये अपना बस स्टॉप पे इधर रोक दो. एक बंदा आ रहा है, अपना भाई है. ये बस स्टॉप. हाँ ये वाले बस स्टॉप पे इधर रुका है वो. इधर सामने रुका है. विराट कोहली या विराट कोहली आला भावा. नया वाला को हटा दे. काय बोलतो भावा? काय बोलता जाता है? आपला भाव आलाय, बॅट बीट घेऊन आलाय इथेच. तिकडे खेळणार आहेत आपण मजबूत कर्जत मध्ये फुल धमाल भाई. और एक इधर सिग्नल पे अपने को रोकने गए और 2 जन आ रहे इधर ही. थांबलेत की नाही हे लोग? अरे पुढे थांबलेत. हम लोग जा रहे हैं भाई फार्म हाउस. ठीक है इधर आए ले लोग. यहाँ पे भाई रोक दो. एक जयेश कुठे आहे? जोरात जेऊ दे. आपल्या भावाचा वाला अभी टिक करके देतो. कंटेंट भेटला असला. चला. पाऊस पाहिजे होता. अरे बरं आहे नाही पाऊस. छक्का आला बघा, छक्का. हा बघा छक्का आला. पण तू बारीक कसा एवढा झालास विंचूत? अरे भावा शप्पथ बारीक झालो मी. काहीतरी बोल. फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये आलाय. सेकंड ब्लॉकला, थर्ड ब्लॉकला मी आलो. घट मध्ये कसा लवड्या तो फर्स्ट पार्टचे लवड्या 2 पार्ट होते फर्स्ट ब्लॉगचे. आलो मी. हा मग नमस्कार. भैया लागल्या फटका ह्याला बस झाले 2 मला. भाई कितने का है? अरे भाई 5 का है. रूसी हो 5 का. क्या भाई 10 का बोल रहा है? क्या हंस रहा है भाई तू? चल मार भाई. त्यांना पण घेऊन देऊ. हे आता कशाला सगळं घेऊन ठेवतो, त्याकडे पैसे नाहीत. तोंड बघ कसं झालं भाई, पैसे नाहीत भाई. इथं आता आम्ही लोक 5 जण आहेत CST वरून आणि बाकी आपल्याला भेटणार आहेत ठाण्याला आणि दादरला. आपल्या भावानं फायनली ट्रेन सुटल्या आपली. 2 मिनिटं लेट सुटली. डेंजरवाला पाऊस आहे भाई, तुफान आहे तुफान. भावा सौदी रिटर्न. भाई सगळेजण बसलेत, फक्त आपला भाव एकटा उभा आहे. ठाण्यावरनं चढलाय ना आपला भाव, त्यामुळे उभा आहे. काय बोलते खाली? तुम्ही लोक सेकंड टाइमला आले. भावानं पोचलो आता. अरे कुठे पोचलो आपण? नेरलला. सॉरी विचार. आणि आपली गाडी आली. आणि बसायचं बसायचं. फिरवा फिरवा आरामात आरामात फिरवा. तोपर्यंत व्हिडिओ काढतो ना माझा आपला. तर भावानं पोचलो आता नेरलला. तुम्हाला काय दाखवायला भेटलं ना आपल्याला स्टेशनला. आणि आम्ही लोक 9 जण आता आहेत आणि बाकीचे आपले सगळे जॉबला गेलेत, ते पाठवून येणार आहेत. आपला भाव आलाय. काय नाव तुमचं? बाळू तांबोले. अच्छा अच्छा, इकडेच राहतात ना तुम्ही? आता आपल्या किती लांब आहे इथून? अर्धा तास. अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती किलोमीटर आहे? 8 7 ते 8 किलोमीटर. रस्ता मध्ये खराब आहे ना. अच्छा अच्छा.
ठीक आहे. काय हो बघा हे काय फार्म हाऊस महत्वाचं नाही आहे, बाकी महत्वाची आहे. हा आता अर्धा तास आणि डायरेक्ट आपण आपल्या लोकेशन वरती. हा फर्स्ट टाइम आलो नेरलला, एकदम गाव साईड. गाववाली फिलिंग आहे भावा, गाववाली फिलिंग काय मला होता. भरपूर पाऊस होता. म्हणजे आम्ही लोक आले तर पाऊस थांबला ना, तसाच विषय. आज पाऊस जरा कमी आहे. हा कारण आम्ही लोक आले ना. मस्त आहे हो इकडे व्ह्यू वगैरे रावस एकदम मस्त. नदी बिदी बघा, आपले काका नदी दाखवत आहेत. हा काय मस्त आहे हो व्ह्यू इकडं. चाबूक चाबूक. अच्छा हा तुमचं गाव आहे का? अच्छा काय गाव आहे? नेवाली. इथे नाव नेवाली आहे. अच्छा हे नेवाली आहे का? काकांचा गाव. खतरनाक खतरनाक आवाज वन साईड. व्ह्यू आहे फक्त नजारा बघा भावानो. शेतीचं काम चालू आहे बघा. हा ना. बाकी काय जागा आहे हो, दिल खुश. 264 डेंजर रस्ता आहे भाई. रस्ता आहे एक नंबर. हे नाही रे अजून टाइम आहे, पुढचा आहे. समोरच आहे आपला फार्म हाऊस. हा तो आलाय ना. अच्छा अच्छा काढले. चले पोचलो पोचलो. आलो 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 भावानं पोचलो आता आपल्या लोकेशनला. मला दाखवतो सगळं बरोबर. पहिला आतमध्ये हे लोक सगळे खेळायला लागलेत. सगळे आलेत, सगळ्यांना द्या टपल्या, सगळ्यांना टपली. तू पण राहिलास, तुला पण घे एक. भावानं आता तिकडेच आपण चेक इन केलंय. आपण पोचले 5 वाजता आणि थोडं ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळं करण्यासाठी थोडा टाइम गेला. आणि आत्ताच आपल्याला एका रूमची चावी भेटली. बघा आपला रूम आहे. खतरनाक रूम है ना. तो कैसा लग रहा है आपको? एकदम मस्त. पिछले साल हमारा प्लान सक्सेसफुल नहीं हुआ, लेकिन ये साल हमारा मराठी मराठी अरे मराठी मराठी तू कैसा मराठी. मला विचारलं मग. गेल्या वर्षी आमचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, सो ह्या वर्षी आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. तो आम्ही खूप हॅपी आहोत, हा. खूप खुश आहोत. क्या बात आता आहे. एन्जॉय करणार. ये काय बोलतो आपला भाव? म्हणजे आपण फायनली पोहोचलोय. फायनली आम्ही आलो आहोत. आता फायनली चेक इन केलंय आपण. फायनली चेकिंग केलेली आहे. 5:30 वाजता पोहोचलो ना आपण. किती वाजले आता? मॅन ऑफ द सिरीज. आई जावले काय काले. हो ना, तुम्हाला आता थोडं फ्रेश होऊन दाखवतो सगळं काय. तुम्हाला सगळं काय सांगतो. जरा आधी फ्रेश होतो आणि थकलोय पण जरा. ठीक आहे मग चला भेटूया आता थोड्या टायमाने. वडे 4 खाल्ले 4. तू किती खाल्ले वडे? नाही खरंच 2 खाल्ले. माझ्या समोर 4 खाल्लेस. फक्त एकच भाव लाईट लाईट 7 कल्लन 7. हे लोक जेवढे पण बोलतात ना त्याच्या पाठी फक्त 1 0 लावा. एक फक्त एक ना मग 10 खाल्लेस. मी झिरोच खाल्लाय. म्हणजे ही आई झोली सौदी रिटर्न इथं बसलाय भाव आपला. 2 कप आहे. 2 कोप्या प्यायला. मी काय खाल्लं नाही आणि काली जगदंबा 50 वडे 5. हिला बोलतात भाई. मी पण 10 खाल्ले. तुम्ही 2. आणि जेवढे जेवढे खाल्लेत ना वडे, फक्त रात्री आम्हाला त्रास झाला नाही, मला सांगतो सगळे. त्रास करून हे दोघं जण मागवले. सौदी रिटर्न. खरे वडे रात्री कोणी खाल्ले ते समजणार. आता काय समजणार. खरा अंदाज रात्री. रात्री बाई समजल कोणी किती वडे खाल्लेत. आणि तुम्ही दोघींनी रात्री अंगावर चादर घेऊन झोपा. काय बोललाय? त्या चादरीत तुला बसू. अंगावर चादर घेऊन झोपा रात्री. मी ह्या साईडला ह्याला मध्ये घेऊ. चालेल. आणि आपण त्याला मध्ये मारू. थोडासा पण त्रास नाही पाहिजे मला रात्री. काय बोललाय? नाही तर तुम्हाला डायरेक्ट रूमच्या बाहेर डायरेक्ट
बाई खाऊन झालं, जरा नाश्ता केला आताच. काय बोलतो बाकी तुम्ही? सौदी रिटर्न हो, सौदी रिटर्न. हा जर 1700 मध्ये मॅनेजरची फील आई भाई 1700 मध्ये भाई मॅनेजर वाले फिलिंग. आपला भाव फक्त 1700 मध्ये दिलेत भाई, पण 3 टाइम कॉफी प्याले आणि 14 वडे खाल्ले आता याने. दुसऱ्या टाइम कॉफी आहे आणि 5 वडे खाल्ले. खरं सांगतो पण खोटं नाही बोलणार. तू आता जे केलंय ते बरोबर सांगतो मी. तू काय केलंस ते सांगतो. कोलमांड्याचा उबलता सितारा भाई. इकडे आताच आम्ही लोकांनी नाश्ता केला. वडे होते, कॉफी होती, चहा होती. हॅलो माझे नखरे चालू आहे. महिला काले चप्पल विप्पल जरा बघ माझे झाडे. मगाची चप्पल कोणाची घातलेली आहे? इथे काय लागलं हे माझी पॉइंट भेटला पॉइंट. तर काही सांगा ही अशी चांगली दिसते. आता तेवाला करा अगोदर होतं ते असं वाला कर. नोकरी दो मुझे. देखो कितना गरीब ऍक्टर आहे. कर ना तेवाला कर ना असा वाला. पूर्ण केस इकडे. अक्षय खन्ना वाला. हवं ना. आता आपला स्विमिंगचा टाइम झालाय. आता फुल धनाधन उड्या मारायच्यात आपल्याला. चले थांब. म्हणजे तू माझा गॉगल कधी चोरलास? सोले हा वाला कोणाचा गॉगल घेतला मी? चला कोस्ता मारा डायरेक्ट. चल घे तुझा चष्मा घे. चष्मा ठेवी दे. गाईज आता आपला स्मार्टी पवायला आपला पूल बघा. पवायला ना नेरुल. तुला काय पवईच आठवला आता. बॉडी दाखव बॉडी. थोडा पोट बीट आला, थोडं समजून घ्या. थोडं पोट वगैरे जास्त बाहेर आलं. गेनिंग वरती भाव आपला. एकदम छोटी मोठी बॉडी. क्या बघा पुढच्या फार्म हाऊस पर्यंत कटिंग. अजगर गेला बघा. अजगर त्यामध्ये काहीतरी बोलत राहा. अजगर गेला बोलला ना. बोलत राहा. थांबू नको. दोन चालू पाहिजे. काय बोलू आता चाललाय विराट कोहली. कुलाव्याचा विराट कोहली. जयेश भाईचा बर्थडे आहे. चल मारा उडी आज. अग ज्या ना गेला हा एक. चला काढा कपडे तुम्ही पण. तुम्हाला सगळे बघायला थांबलेच. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. बोलू आता का चांगल्या बोले. चांगल्या बोले.
आता जेवायला 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 सगळे लगेच घे लगेच घे एकच फक्त प्लेट घे ब्लॉग पण दाखवायचा लगेच धोका का सूप चिकन सूप आरामात टाक असं घे ना आता नाही पास्ता काही लोक सगळे बसले जेवायला नूडल्स टाकत राहा फक्त ते बाय रोटी तर राईस गुलाबजामुन अंडा चिकन काय ग पिकली माझी बांगडी 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 मेरा भोला है भंडारी अरे ही काय चावले एका ताटात जेवलास माझ्या हातातून राहिलास आणि मला विचारला आणि रोशनीच्या माझ्या ताटामध्ये भाला मारलास पोलाड हा पोलाडचा पोलाड आहे भावनो बोल बोल तुम्हाला माहिती असेल कोलाड तर बघा आमचा पोलाड दाखव एवढा चिकडा आला रे आला 5-6 वाला आला रे मला सोड डॉक्टर दवा 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 तोंड टाको तोंड 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 लाईट हे नको नको जैला 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 घे जैला जैला हे डोल्यात चाल डोल्यात चाल डोल्यात चाल डोल्यात चाल डोल्यात चाल डोल्यात चाल अरे भडव्याला 2 मिनिटं टाइम द्या घे लगेच घे दवा 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 आहे औषध 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 आहे औषध आहे औषध अरे सपने में मिलती है और रानी मेरी जिंकला 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 A few moments later. तर भावांनो गुड मॉर्निंग आत्ताच उठलो मी आपले सगळे भाऊ लोक झोपलेत काल रात्री आम्ही लोक लेट झोपले 4 वाजता झोपले आणि आता मी एकटाच उठलो आहे तुम्हाला कायच दाखवलं नाही फार्म हाऊसचं काय आपण कसे आले काय आहे फार्म हाऊसमध्ये ते तुम्हाला कायच दाखवलेलं नाही आहे तर आज तुम्हाला सगळं काय दाखवतो फार्म हाऊसचं काय आहे कसं आहे आणि फार्म हाऊसची डिटेल्स वगैरे आणि सगळं काय तुम्हाला आज एक्सप्लोर करतोच मी फार्म हाऊसचा कारण आपल्याला काल काय दाखवायला भेटलंच नाही एन्जॉय करण्यामध्येच बिझी होतो आपण तर थोडं समजून घ्या आपल्याला आणि त्यासाठी सॉरी पण बोलतो तर आज पूर्ण फार्म तुम्हाला एक्सप्लोर करतो मी सगळं काय तुम्हाला दाखवतो आज तर भावांनो आता आलो आहे फार्म हाऊसच्या बॅक साईडला पाठची साईड फार्म हाऊसची इकडे फार्म हाऊसच्या पाठीमागेच एक नदी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा काय नजारा आहे एकदम शांतपैकी कुणाचा आवाज नाही काय नाही फक्त पाण्याचा आवाज फक्त फील करा शांती आणि इकडे बसायला वगैरे जागा आहे तुम्हाला म्हणजे हा व्ह्यू बघता बघता म्हणजे इथे बसून तुम्ही लोक हा व्ह्यू एन्जॉय करू शकता इथे 2 सीट आहेत बसायला म्हणजे फार्मच्या एकदम बाजूला चिपकूनच आहे ही नदी भावांनो तुम्हाला फार्म तर पूर्ण दाखवणारच मी काही जास्त दाखवलं नाही
कारण की आपण आता मित्रांसोबत आलो आहे तर तेवढं मला शूट करायला जमत नाही. आणि आपल्यासोबत कोण कोण आले ते पण तुम्हाला सांगतो. सगळं काय आपल्या फार्ममध्ये काय काय आहे, कोणते कोणते गेम्स वगैरे ते पण सगळं काय तुम्हाला दाखवतो आज. ठीक आहे. तर भावांनो इकडे व्हॉलीबॉलसाठी जाली आहे बघा, ही व्हॉलीबॉलची. यार इकडे तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकतात. मस्त मोठा स्पेस आहे इकडे, तर इकडे तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता. आणि बाकी इकडे हे काय माहिती नाही आपल्याला ही जागा कसली आहे, पण इकडे मला वाटतंय की इथे पण काहीतरी फुटबॉल वगैरे तुम्ही असं काय खेळू शकता, क्रिकेट फुटबॉल वगैरे काय पण असेल ते. तर जागा तर आहे पण काय माहिती नाही ॲक्च्युलीमध्ये मला ही कसली जागा आहे काय आहे इकडे. आणि इकडे टेबल वगैरे आहेत, तर इकडे कोण जर ड्रिंक्स करणारे वगैरे असतील तर इकडे तुम्ही बसू शकता. इकडे पण थोडी जागा आहे, इकडे पण टेबल वगैरे आहेत. आणि इथेच आपला पूल आहे. तर हा आपला पूल आहे बघा, खूप मोठा पूल आहे. आपण इकडे काल आम्ही लोक खूप टाइम पवत होते. हे पण इकडे रूम आहे असे. आणि तुम्हाला आपला रूम पण दाखवतो आता. आणि भावानो हा आपला रूम आहे. आपल्याला एकच रूम दिलाय मोठावाला डॉमेट्रिक रूम. आणि आपले भाव लोक सगळे झोपलेत. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे लोक आता उठलेत. हा उठा हा एक जण आपला इकडे. झाली काय सकाळ? किती वाजता झोपले काल रात्री? 6 वाजता. मी तर 4 वाजता झोपलो. काय बोलतो बाकी तुम्ही? झालास तू फ्रेश? चला बाकी पण सगळ्यांनी फ्रेश हो आता. चले बॉयफ्रेंड सोबत नंतरला बोलचाल. या भाईला निस्ता बॉयफ्रेंड जासल तोंडो. चला हो कुलाबावाले दाखवा जरा तुमचा काय नजारा आहे तो. कुलाबावाले अँटिना कुठे आहे तुमचा? इथं कोण झोपलाय? हे चला हे शिखर धवन. एक बॉल सारण पाहिजे आपल्या टीमला. एक बॉल सारण पाहिजे. चल लवकर उठ बॅट घे. अरे सगळे जण उठलेत बाहेर नाश्ता बिष्टा करतायत. आपण झोपून आहेत. सगळे उठलेत सगळे. मग जा फ्रेश व्हा. काय गाइस तुमची आता एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. हा कोणती? जलवा. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. फक्त हसत तर आमच्यावरती आम्हाला काय कारनामा केलाय. जलवा दाखव जलवा. जलवा कोण रे गेलाय? चले कवटे हरी लवकर बाहेर आहे. भावानो कसं वाटतोय तुमचा भाव? सकाळ सकाळ फक्त तोंड धुतलाय, फक्त ब्रश केलाय, आंघोळ नाही केलंय. तर भावांनो बघा आम्हाला किती बेड बघा दिलेत. 1 2 3 4 5 6 7. आम्ही 11 जण आहेत. 11 जणांमध्ये आम्हाला 7 बेड दिलेत. आणि बेड वगैरे एकदम मजबूत आहे. फुल सोफा बघा. तर जर कधी तुम्ही कपल वगैरे आले तर तुम्हाला लय फायदेशीर होऊ शकतो. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. एसी बीसी बघा एकदम रावस. एसी बीसी लावा. काय करतायत? चला आता भेटू थोड्या टायमाने. लाव लगेच. भावाची तुम्हाला ते खासियत सांगतो. भाव आपला क्रिकेटर आहे. तुम्हाला सांगतो थांबा बरोबर. आणि काय बाई केलाय कांड. बडे 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 सपने देखे बडे बडे. सौदी रिटर्न आहे लवड्या. काय बोलतो भाऊकी? दाखव दात. किती घाण दिसते. तुझ्या दाखव दात. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? हाँ? क्या आपके टूथपेस्ट में नमक है? नाश्ता टाइम. चालेल 2 प्लेट घ्या आपल्यासाठी. मी दाखवतो. हा म्हणजे मी दाखवतो ना असं. नाश्ता करतोय. चल घे लगेच पुढे पुढे ये ना यार.
काय रे भावा चेपतोस चेप. चल भाई सकाळ सकाळ बॅटिंग करतोय. काय आहे उपमा पकमा हे काय आहे रे? अच्छा ही चटणी आहे ना त्याची, फुल ब्रेड. हा बात आहे. हे आपल्या दोघांसाठी घे भुर्जी, दोघांसाठी घे. काय बोलला? चल भाई. काय आपला ब्रेड जाम मस्का पोहे हे काय घेतलंय? ह्याला काय बोलतात? उत्तप्पा. रॉबिन उत्तप्पा भाई. ब्रेड जाम पोहे रॉबिन उत्तप्पा आणि हे काय चटणी. आपले 2 प्लेट इथं आलेत. हिने काय भुर्जी आणल्या ना. बस चल पहिला आपला ब्रेड चेपतो. माणूस बनायचंच नाही मला. हे लावच लागतं. काल सारखे नाही उत्तप्पा आणणार तुला ना. संपले. अरे आणत तर बनवतो ते लोक. हे शेंग पण आहेत मध्ये जय. तू आलास इथं रात्री दिसायला. एवढा बघा एवढा सुरते अशी हो थोडी. सौदीवरनं फक्त दारू कशी पितात ते शिकून आलंय. भाई आपल्या फोनला चार्जिंग नाही म्हणून पॉवर बँक लावलाय. ए मस्का लावून लापा देऊ का तुला ह्याचा असा घासून? मस्का बोल ना आणायला. ए ठेव तिथे. ए जाम मारीन बघ. हो आता येईल ना असली मजा भाई. मागात बसून हे काय हे सगळं नाश्ता उत्तप्पा पित्तप्पा थोडी. ब्रेड मध्ये चाय मध्ये टाकून ब्रेड सोबत पार्लेचे बिस्किट पाहिजे होतं ह्याच्यात मध्ये. माझं सगळं काम करायला हीच असते. बंटा लगेच लावून दे आपल्याला. चल चल पाणी बिनी प्या. नाश्ता आटपला सगळं. हे जसे आता तू आपला ब्लॉग कंटिन्यू करशील ना. आपापली ताटं उचलायची मला आहेत. कंटाळा. ठीक आहे इथे ठेवायचा नाहीये. हा बरोबर बोलले. मी तर ताटच नाही घेतलंय. तुमच्या दोघांच्या ताटामध्ये खाल्लंय. ऋषीने किती टाकल्या? ए फोटो नको बोलू. सांग तुझा पगार किती आहे? 10,000. काय चुत्या बनवतेस? खरंच रे. हिला 40,000 पगार आहे. ही मॅनेजर आहे पिझ्झा हटची. पिझ्झा हट ना दिलचं डिलिव्हरी. आणि ही काली आली तू मला मार. मला बार हिल. हिला पण असं मला वाटतं 28-30. मला बार. आणि जाडे तुला 25. एवढा पैसे कमवून जाणार कुठं तुम्ही लोक? कुठे तुझ्यावर लुटवणार आहे मी कमवून तुला शॉपिंग घंटा. करवणार, तुला फिरायला घेऊन जाणार. बघू आता बघू. तो मीच घेतलाय बोल ना. अरे शॉपिंग करवा ती. कामावर जाऊन कुणाचं भलं झालं ते सांग. पैसे कमवून जाणार कुठं? बात तर सही आहे तुझी. भलं तर नाही झालंय पण आता मग? काय करावं काय? लागतं. जिंदगी झंड आहे ना. बघा मी ह्यांच्याहून कमी कमवतो पण माझ्यावर तो 1 पण रुपयाचं लोन नाही. बरोबर ना. फोन घेऊन दिला मी. त्याचे पैसे कधी देशील मला? भावानं आता नाश्ता केलाय आणि हा इकडे डीजे. काल रात्री आम्ही लोक इकडे नाचले. आणि इकडे ना इंडोर गेम आहे तिथे. तुम्हाला दाखवतो जवळून काय काय आहे ते. इथे आहे लुडो. हा लुडो आहे. इथे कॅरम आहे. कॅरम आणि इथे सापशिडी. चेस आहे. कोणीतरी अर्धा खेळलाय. आणि इथे हा गेम आहे. हा वाला गेमचं नाव काय? सॉकर. इथे सॉकर आहे. इंडोर सॉकर. हा सॉकर आहे. चेस सापशिडी. इथे कॅरम. इथे लुडो. आणि इथे आपले 3rd क्लास प्लेयर सगळे कॅरम खेळतात. 1 2 3 थर्ड. सगळे 3rd क्लास आहेत बघा. आपण चुतिया. हा थोडा बहुत खेळतो. आपण थोडा बहुत खेळतो. हाय बाबा. काय चाललंय इकडं आता? लुडो. लुडो. आता आम्ही लुडो खेळतो. तुम्ही जाडे आहेत ना म्हणून. कोण आहे पहिली ताई. पहिला सा
चार क्या बात आहे. असं जायचं की मेरा बंगाली बाबू आया रे. बघा काय मस्त वाईब मध्ये झोपले ती. झोपले बघा ती. फिनिश मारला काय करतो. चिवत्या लोकांचा डाव. इथे मोठा गेम चालू आहे. ओ माय गॉड. गेम टाकून सुट्टी. व्हाईटला पंच कर ना थोडासा. व्हाईटला याच्या इकडच्या. ओ हा शॉर्ट रे. भावांनो इकडे इंडोर गेम तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला हा एरिया दाखवतो, फ्रंटचा एरिया. इकडे फ्रंट आहे, म्हणजे इकडे आपण चेक इन करतो ते आहे. इकडे आपले डॉक्युमेंट्स वगैरे काल घेतलेले त्या लोकांनी. इकडे सगळं त्यांचा काउंटर आहे हा. आणि इकडे पूल गेम आहे. हा पूल गेम आहे इकडे. आपला मेन गेट. पाऊस यायला लागलाय. आत्ताच आला पाऊस. आणि इकडे गाईज क्रिकेट टफ आहे. इकडे आपलेच पोरं इकडे क्रिकेट खेळतात. चल ऋषी लवकर आतमध्ये. तुला आता शूट करायचं आहे. मी थोडं बॅटिंग करतो. 1 बॉल 6 रन शिखर धवन खेळतोय. आणि आपले पब्लिक ऑडियन्स माझी बॅटिंग बघायला आलेत खास. चला आता कंटिन्यू करा ब्लॉग इथूनच. आणि कॉमेंट्री कर. काय बोलताय. तू बॅटिंगला तर जा, मग कॉमेंट्री करेन. म्हणजे ऋषीला बाहेर ठेवलेलं आहे. बाहेर कुठून चाललाय पण हा बॉल एवढा बॉल काय. बघा साहेबांना फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग येत नाही. ओ गुड शॉट मारलेला आहे. ये सेक्सी लेग्स तो देखो भाई उसके सेक्सी लेग्स. ओ हो क्या बॉडी है. मोठा शॉट. ओ कुठला शॉट होता हा योगेश. हेलिकॉप्टर शॉट. ओके गुड शॉट. हो विशाल दादांना पण भेटेल. बघूया आता जयेश दादाला कुठला. ओ हो त्यांना पण भेटलेला आहे फटका. ते पण मी बोलली जाऊ दे. बाबा काय चाललंय यांचं. आई शपथ. झाला खतम. क्या आउट ऑफ स्टेडियम. ओके एकाने पण आउट नाही केलं भाई. ओके योगेश बॉलिंग करतोय. आता बघूया कुठं बॉल टाकतोय. अशा प्रकारे घाण केलेली आहे योगेशने. तुमच्या तोंडाने सांगा पहिला ती सत्य घटना काय झालेली ती. तुमच्या टीमनी लास्ट मॅच टाकलेली तिकडे काय घडलं. आमच्या टीमने लास्ट मॅच टाकलेली तिकडे काय घडलं ते आता तुम्हाला सांगू कसं मी. नाही सांग लवकर. शॉर्ट मध्ये सांग. बॉलर आहे तो गाजलेला बॉलर आहे. बघा हा तो बॉलर भाई. आता आपल्या गावच्या टीमनी एक लास्ट मॅच टाकलेली. तिकडे आपल्या भावाला ना एका ओव्हरला 32 रन मारले. 32 बेंचोत. लवड्या तू फाशी दे.
आणि लाईव्ह मॅच बघायला टीमचा कॅप्टन गवा. पण तुला तो एक्सपिरियन्स कसा होता तेव्हा, कसं वाटलं तुला? फायटर संघासाठी ब्लॅक डे होता, ब्लॅक डे आमच्यासाठी. तुम्ही लोक अजून जिवंत का तेच सांग मला. आता ते काय दिवस, तो दिवस बघण्यासाठी जिवंत होतो आम्ही. काय एका ओव्हरला किती रन मारले याला? 33 पाहिजे होते 6 मध्ये, 32 मारले. 32 खाऊन मग जिंकवले आम्हाला. पण भावाला काय सवय आहे, भावाचे ते रेग्युलरचं काम आहे. एका ओव्हरला कधी 30 रन खाणं, कधी 32 रन खाणं. गजब बेइज्जती है. भावाला मॅच मध्ये मारतात तर मारतात, इकडे पण मारतात बघा. हा बघा वाईट बॉल लागतो इकडे पण. खुद के अंदर झाक सिद्धू, एक ऐसी मुंह जो तू बचपन से आज तक करते आए. तू असं बोल, रोज तो मैं उठता हूँ, खाता हूँ, सोता हूँ, सामने वाली टीम को मैच जिताता हूँ. बोल लवड असं बोल. चुतिया. एव्हरेज भाई 30 रन तरी खातो. आता 36. पण भावा मी क्रिकेट सोडलाय म्हणून ना. क्रिकेटनी तुला सोडला लावड्या. आपली ती फील्ड जरा चेंज झाली म्हणून आपण जरा क्रिकेट सोडला. पण आपला गेम आता पण तसाच आहे. भावा थोडी बॉलिंगला जरा स्पीड दे तुझ्या. हा बॅट्समन बरोबर नाही भाई. तुला बॅट हा बॅट्समन जिकडे पण दिसला तिकडे याला घेऊ नका खेळायला. ये बड़ी अच्छी बात कही आप. तोंड बीड फोडल आहे झोवली. तुला 2 वेळा नो बॉल. काय बोलतोयस? परत बोल, आवाज नाही आला. परत बोल, काय बोलतोस? गुगल करा तुम्ही, त्यांचं नाव जन्मत झालंय 35 आणि 31-32 नवीन नाव 31-32. 31-32 प्रत्येक ओव्हरला भेंचोत 31 आणि 32 रन खातो. एकाच ग्राउंड MHB बोरवली. कोणता ग्राउंड? रोहित शर्माचा ग्राउंड MHB बोरवली. तिकडे आणि खाल्लेले रन 31-32. 31-32 बॉलर आले भाई. 31-32 रन खाणारा. अशा प्रकारे रिअल मॅच मध्ये मारतात तर मारतात, प्रॅक्टिस मध्ये पण मारतात. मग माणूस जाल तरी कुठे बॉलिंग करायला. बॅट्समन जेव्हा मारत होता तुमचे विचार काय होते, थिंकिंग काय होते? आमचे फक्त हे विचार होते. 1, 2, 4. गजब बेइज्जती है. म्हणजे भेंचो त्याला किती 6 मारला त्यांनी? 5 किती रन झाले ते? आता की आदल्या वर्षी म्हणजे हायदे सोबत किती वेळा झालाय? खूप वेळा घडलाय ते. खूप वेळा घडलाय. म्हणजे किती वेळा रन खाल्ले त्याने असे 31-32? आता ते त्यालाच विचारा. बघा आता भावाची बॉलिंग ऍक्शन बघा आणि मला सांगा कुठे याच्यात कमी आहे. अल्जारी जोसेफ. ओ वॉट आउट. हा जरा बॅट्समॅन कच्चा आहे ना, त्यामुळे जरा बॉल बरोबर पडला. नको मला. जशी सूर्यकुमार यादवने कॅच पकडली ना फायनल मध्ये तशी कॅच पकडली. फक्त 6 वर नाही पकडली. 1 वर्ष झालं. हा क्या बात आहे भाई. अरे. म्हणजे आज आपण जिंकलेले फायनल. 29 जून. काय बोलतोस? हा के भाई तुला दाखव. भाऊ भाई लय क्रिकेटचा दिवाण आहे. त्या दिवसामध्ये सूर्यकुमारने 6 वरती कॅच पकडलेली डेव्हिड मिलरची ना, आणि वर्ल्ड कप जिंकलेले आज. बरोबर ना? आजची तारीख किती? 29. 22 बोलतो 29 तारीख. आजचा दिवस म्हणजे आपल्या आठवणीतला एक चांगला दिवस होता. अजून एक असा एकदम घाण दिवस, तो तुम्हाला आता आठवत असेल कोणता असा आहे तो, असा काहीतरी तुम्ही शेअर करा. अजून किती घाण दिवस बघू आम्ही ते काय सांगा. रोज खातो हा. शनिवार रविवार संडे हो या मंडे रोज खावं 30 रन. त्याच्यावरती जलणारे अपोजिट डझन आणि 6 खातो अर्धा डझन. कोण? जय. गजब बेइज्जती है. काय शॉट झालेला तो? काय शॉट झालेला? त्याला 3 दिवस कुणी बॅटिंगला दिलेली. हा. 3 दिवस झाले मला बॅटिंगला दिली, बॉलिंगला दिली. त्याचा जो व्हिडिओ काढतोय त्यानेच त्याला बॅटिंगला दिली, बॉलिंगला दिली. अरे चिडतोस का पण? आपण 3 दिवस बॅटिंग नाही म्हटले मग चिडतोस का? आता 14 दिवस बॅटिंग कर ना मग.
आणि नवीन बॅट्समन ग्राउंड वरती आलाय. नवीन बॅट्समन आला ग्राउंड वरती. हो क्या बात आहे. हो भाई शॉट. हो भाई शॉट. पोरी लोक पण भाई लय पुढे चाललेत. हा भाई शॉट ग्राउंडच्या बाहेर. क्या बात आहे. हा तिच्या पहिला शॉट. अजून एक शॉट, चांगला शॉट. कनेक्ट करता बॅटिंगला बाकी करतो. सुरेश जाधव, वय वर्ष 26. आता यांची पुढील स्टोरी सांगतील योगेश जाधव. आम्ही मॅच घेतलेली. तर भावानं तुम्हाला माहिती असेल आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आणि पार्ट 2 मध्ये पण तो होता. सूरज जाधव स्नॅपचॅटचा हिरो. तर तो का नाही आला माहितीये, त्याला एक पोरगी भेटलाय. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तर तो तिच्यासोबत गेलाय डेट वरती आणि ती पोरगी राहायला विरारला. आणि भावा तिचं नाव काय? नाव मला नाही माहिती. मला नाही माहिती. सस्पेन्स. नाव सस्पेन्स आहे. ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल कोणत्या तरी. जागृती. हा. सूरजचा ब्रेकअप झाला पाहिजे की नाही बेंचो सांग. सूरजचा ब्रेकअप झाला पाहिजे की नाही. बोल जाम मारेल. भावाला 26 वर्षानंतर कोणतरी भेटला. असू द्या बाबा, राहू द्या त्याला खुश. 26 वर्षानंतर जिवंत मुलगी भेटली. अरे भावा सूरज, तू कुठे पण असेल तर खुश राहा भावा. तू कालची रात्र लय मजा केली असेल, आम्हाला माहिती आहे. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लोटा, ये अश्लील है ये लोटा. सगळ्यांना बोला चान्स भेटेल. पहिला तू बोलशील बेंचोत. तोंड आहे का म्हशीचा फोटो. Rusev Podra. क्या बात है. सोयाता बहनोई नाजी माफ करना. गुपचुप नाजी माफ गलती मारे से. 1, 2, 3. hours later. हाय भावांनो, आता काय सांगू तुम्हाला आपल्यासोबत काय सीन झाला होता. ॲक्च्युली झालं असं की तुम्ही बघितलं असणार, आपण आपला फोन पाण्यामध्ये खूप यूज करत होते. पूलमध्ये पावसामध्ये आपण शूट करत होते. तर शूट करता करता आपल्या फोनची चार्जिंग लो झाली आणि मी फोन माझ्या भावाला चार्जिंगला लावायला दिला आणि आपल्या फोनला चार्जिंगच नव्हती होत. मी खूप ट्राय करत होतो फोनला चार्जिंग करायला, पण फोनला चार्जिंगच नव्हती होत आणि आपला फोन स्विच ऑफ झाला. इकडे फार्म हाऊसमध्ये तांदळाच्या डब्यात पण फोन ठेवला. जवळजवळ 1-1.5 तास फोन ठेवला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये, पण तरी पण आपला फोन चालू नाही झाला. आणि मग नंतर तिकडून चेकआउट केला. जवळजवळ 7 तास आपला फोन स्विच ऑफ होता. आणि मग घरी आलो मी आणि नंतर डायरेक्ट गेलो स्टोअरमध्ये आणि स्टोअरमध्ये आपला फोन दाखवला. मग त्या लोकांनी आपला फोन चालू केला. आणि भावांनो, फार्म हाऊसचं सांगायचं म्हणजे फार्म हाऊस खूप चांगला होता. तुम्हाला तर दाखवलंच आहे मी सगळं. फार्म हाऊसचं नाव होतं पिकाडेली फार्म हाऊस. तिथे पर पर्सन 1700 रुपये होते इन्क्लुडिंग फूड. आणि तिथे गेम्स वगैरे पण सगळे फ्री होते. तुम्हाला गेम्स वगैरे पण सगळे दाखवले आहेत मी. आणि तिथलं फूड पण खूप टेस्टी होतं आणि आम्हाला पर्सनली हा फार्म हाऊस खूप आवडला. तर कधी तुम्हाला तिकडे जायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. खूप चांगला फार्म हाऊस आहे. आणि भावानं, मला माहिती आहे आपला ब्लॉग खूप मोठा झाला असेल, पण तुम्ही समजून घ्या, कारण आपण फार्म हाऊस पण एक्सप्लोअर केलं आहे आणि तुम्हाला आमची एन्जॉयमेंट पण सगळी दाखवली आहे. तर भावांनो, आता ब्लॉग एंड करतो. तर कसा वाटला तुम्हाला आपला हा ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला, आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.